चला तर मंडळी, डोसा चिपकतो, डोसा तुटतो, डोसा चांगला बनत नाही आणि खायलासुद्धा टेस्टी बनत नाही. तर आज सर्व गोष्टी आपण इथं लक्षात घेऊन हे रेसिपी बनवत आहे की सर्वांच्या घरामध्ये सर्व सामान राहत नाही किंवा डोसा तवा किंवा नॉर्मल नॉनस्टिक तवा हे सुद्धा राहत नाही. तर आज आपण नॉर्मल तव्यावर एकदम क्रिस्पी, खायला खूप टेस्टी आणि दिसायला तर सुंदर आहेच, तर अशाच पद्धतीचा आजचा आपण डोसा बनवणार आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये एनी टाईम कधीही आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकतो. तर एकदम टेस्टी बनणार आहे आजचा. तर एंडपर्यंत पाहत राहा, स्किप बिलकुल करू नका, कारण की मी बिलकुल ते स्किप करून तुम्हाला दाखवणार नाही. कंटिन्यू नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला आजचा डोसा पटापट बनवणार आहे. तर काय काय लागणार आहे बघा. तर इथे घेणार आहे 1 कप मोठ्या साईजचा, इथे 200 ग्राम तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ कोणत्याही क्वालिटीचे इथे तुम्ही वापरू शकता. पाहू शकता मी इथे मोठ्या साईजचे तांदूळ घेतलेले. आणि इथे उडदाची डाळ इथे 50 ग्राम घ्यायची आपल्याला. तांदळाच्या 1 पट कम घ्यायची आपल्याला. 2 पट आपण तांदूळ घेतले तर 1 पट आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला डाळ घालायची आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये तिथे तांदूळ घालायचे आहे. वेगवेगळे आपल्याला भिजत घालायचे आहे, त्याच्यामुळं वेगवेगळ्या भांड्यामध्ये इथे काढून घ्या. भांडं कोणतंही वापरू शकता तुम्ही. तर पाहू शकता मी दोन्ही इथे घेतलेले आहे. आपण जर तांदळाची क्वांटिटी किंवा डाळीची क्वांटिटी सारखी ठेवली ना तर आपला डोसा बनणार नाही. त्याच्यामुळे तांदूळ 2 पट तर 1 पट आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर तांदूळ इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि इथे आपल्याला भिजत घालायचे आहे 2-3 घंट्यासाठी. तर वेळ असेल तुमच्यासाठी तर तुम्ही 2-3 घंटे इथे भिजत घाला किंवा ओव्हरनाईटसुद्धा इथे भिजत घालू शकता. तर बस इथे मी 2-3 तास इथे भिजत घालणार आहे. इन्स्टंट आपण आजचा डोसा बनवणार आहे. जशा पद्धतीमध्ये मार्केटमध्ये मिळते तशाच पद्धतीचा आजचा एकदम मस्त डोसा बनणार आहे. एंडपर्यंत बघत राहा. चला तर आता 2-3 घंटे असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवू. 2-3 घंट्यानंतर भेटू आता की आपली डाळ फुलल्या गेली की नाही. तर बघू शकता 2-3 तास झालेले. मस्त इथे तांदूळ भिजल्या गेलेले आहे, हाताने तुटून राहिले, पाहू शकता तुम्ही. अशाच पद्धतीचे आपल्याला इथे तांदूळ, इथे डाळ घेतलेली आहे मस्त, हे सुद्धा मस्त भिजल्या गेलेले आहे, पाहू शकता तुम्ही. बस अशाच पद्धतीची आपल्याला डाळसुद्धा हवी. तर चला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ आणि तांदळामधलं मी दोन्हीही डाळीमधलं आणि तांदळामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर एका मिक्सीमध्ये आपल्याला इथे घालायचे आहे आणि मस्त बारीक इथे वाटण तयार करायचं आहे. तर तांदळाची मी 2 बॅचेसमध्ये इथे वाटण तयार करणार आहे. आपल्याला तांदळ जे आहे एकदम बारीक क्रीमी टेक्स्चरमध्ये इथे वाटून घ्यायचं आहे. तर 2 बॅचेसमध्ये करून घ्यायचे आहे आपल्याला. कसं पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. चला तर फटाफट इथे वाटण तयार करणार आहे. तर हे बघा एकदम मस्त इथे आपल्याला क्रीमी टेक्स्चरमध्ये आपण इथे तांदूळ वाटून घेतलेले आहे, पाहू शकता. आपल्याला एकदम बारीक, एकदम चिकनं, जसं आपल्याला ज्वारीचं गव्हाचं पीठ राहते तशाच प्रमाणे इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला इथे. तर मी दुसरी बॅचसुद्धा इथे अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आपल्याला. तांदळाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या घरामध्ये मेंबर जास्त असेल तर, कमी असेल तर क्वांटिटी कमी करू शकता. तर मी दुसरी ही बॅचेस वाटून घेतलेली आहे तांदळाची, पाहू शकता. एकदम थिक इथे बॅटर तुम्हाला दिसत असेल. मस्त इथे बारीक वाटण करायचं आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. बस अशाच पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे, कारण की आपण नॉर्मल तव्यावर डोसा बनवत आहे, त्याच्यामुळे बारीक आपल्याला इथं वाटण तयार करायचं आहे. तर इथे मी काढून घेणार आहे दुसरंसुद्धा. आणि इथे मिक्सीमध्ये आपल्याला डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने. तर मी इथे मिक्सीमध्ये घालणार आहे डाळ. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आपल्याला इथे. नंतर आपण करणारच आहे पाण्याचा वापर, त्याच्यामुळे सध्या आपल्याला इथे बारीक वाटण करून घ्यायचं आहे. मेन स्टेप पाहत राहा, स्किप बिलकुल करू नका. तर चला हे वाटणसुद्धा वाटून घेणार आहे. हे बघा डाळ आपण इथे वाटून घेतलेली आहे. डाळीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं आपल्याला इथे डाळीचं वाटण तयार करायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये इथे आपल्याला डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही. जर आपण इथे मोठ्या साईजने डाळ वाटून घेतली ना तर आपला क्रिस्पी असा डोसा बनणार नाही. तर डाळ आणि तांदळ आपल्याला मिक्स करायचे आणि 2-3 मिनटं इथे मिक्स करून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही. आणि 2-3 तासासाठी आता पुन्हा इथे आपल्याला भिजत घालायचं आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, डाळ आणि तांदळ मस्त असे फुलल्या जाणार आहे. तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता किंवा दिवसभरसुद्धा ठेवू शकता. जर वेळ असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथे ठेवू शकता, पाहू शकता. मस्त इथे
आपल्याला 2-3 तास झालेले आहे. डाळ आणि तांदूळ चांगले फुलले गेलेले आहे, पाहू शकता. तर एकदम मस्त आपल्याला इथं फेटून घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ, पाहू शकता. बॅटर एकदम आपल्याला क्रीमी टेक्स्चरमध्ये दिसत असेल. अशाच मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता. तर चला याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ अर्धा टीस्पून चवीनुसार. आणि इथे आपण घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी. पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आणि मस्त एक जीव आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे. हलकं फुलकं बॅटर असलं की मस्त असा डोसा जे आहे ना एकदम क्रिस्पी आपला बनला जातो. तर तुम्हाला दाखवते, चम्मचच्या वरच्या बाजूला जर आपण इथे एक लाईन जर इथे काढली ना तर बॅटर आपलं मस्त असं दिसत आहे की बॅटर आपला परफेक्ट झालं की नाही आपल्याला इथे समजून जाते. तर चला आता इथे मी तुम्हाला हे नॉनस्टिक तवा आहे आणि नॉर्मल तवा, हे माझा नॉर्मल तवा आहे आणि हे नॉनस्टिक तवा आहे. तर नॉनस्टिक तव्यावर आज आपण बनवणार नाही, त्याच्यामुळे मी दोन्ही तवे तुम्हाला इथं दाखवत आहे. नाहीतर काय होते की इथे आपण गडबड करतो की नॉनस्टिक तवा आहे की नॉर्मल तवा. तर बस आता हे नॉर्मल तवा आता आपल्याला कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. तर आता इथे फुल गॅसवर आपल्याला नॉर्मल तवा इथे ठेवायचा आहे. मी गॅससुद्धा दाखवते, फुल करायचा आहे आपल्याला. आणि इथे गरम झालं की नाही झालं, तुम्हाला जे रेस्टॉरंटमध्ये दिसते ना की पाणी टाकतात, ते पाणी टाकत नाही आहे. पाणी चेक करतात की तवा पूर्ण बाजूला गरम झाला की नाही झाला. तर मेन इथे काय स्टेप राहते की आपला तवा गरम झाला की नाही झाला आपल्याला बघायचा आहे. तर सर्व बाजूला पाणी घालून पाहायचं की सर्व बाजूला गरम झाला की नाही झाला. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की थोडा थंड आहे. मी पाणी घातलं त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल कुठं पाणी गरम आहे कुठं तवा गरम नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथे ऑइल टाकायचं आहे आपल्याला. ऑइल टाकल्यानंतर इथे पूर्ण पुसून घ्यायचं आहे कोणत्याही कपड्याने. आता बघू शकता पूर्ण बबल्स तुम्हाला इथे गरम दिसत असेल. तवा पूर्ण आता इथे गरम झालेला आहे. इथे पुन्हा पुसून घ्यायचं आहे. असं 2-3 वेळा करायचं आहे, कारण की आपला तवा थंड नाही करायचा, आपल्याला हाय करायचा आहे. आणि जेव्हा आपण बॅटर टाकतो त्यावेळेस आपल्याला कमी करायचं आहे गॅस, पाहू शकता. इथे तुम्ही मोठा छोटी तुमच्या मनाप्रमाणे आवडीनुसार इथे साईज मोठी छोटी करू शकता. तर मिडियम साईजची मी इथे तुम्हाला दिसत असेल, मिडियम साईजचा मी इथे डोसा बनवत आहे. मोठ्या साईजचाही तुम्हाला एक बनवून दाखवते की तुम्ही तशाही पद्धतीचा बनवू शकता. बस 2-3 मिनटं आता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला एका बाजूला असंच ठेवायचं आहे. आणि थोडंसं ऑइल घालायचं आहे आपल्याला चारी बाजूला, की आपला डोसा जे आहे ना तव्याचा सुटल्या गेला पाहिजे तशा पद्धतीचं आपल्याला इथे ऑइल घालायचं आहे. जास्त ऑइल घालायचं नाही आहे, कारण की ते फुलल्या जाते आणि एकदम नरम असा डोसा बनला जातो जास्त तेल जर घातलं तर आपल्याला वरून तेल घालायचं आहे, कारण की अंदर तर आपल्याला क्रिस्पी करायचा आहे डोसा. तर पाहू शकता तुम्ही 2 मिनटानंतरच मस्त असं क्रिस्पी तुम्हाला दिसत असेल. तर आता इथे काय करायची आहे, खालची बाजू आपल्याला वर करायची आहे, उलटा करायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडला आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. पाहू शकता मस्त असा एकदम कुसकुसीत आजचा आपला असा डोसा बनणार आहे. बस एका बाजूला थोडंसं आपल्याला. आता इथे आपला गॅस हाय नाही आहे, एकदम मीडियम साईजचा आपण गॅस ठेवलेला आहे. तर इथे ऑइल घालायचं आहे थोडंसं आपल्याला. वरची बाजूसुद्धा आपल्याला ड्राय करायची नाही, थोडंसं ऑइल घालायचं आहे. मस्त असा क्रिस्पी आपला आजचा डोसा बनत आहे, पाहू शकता. कोणी म्हणणार काय आपण नॉर्मल तव्यावर इथे डोसा बनवणार आहे, बिलकुल कोणीच ओळखू शकणार नाही की आपण नॉर्मल तव्यावर सुद्धा अशा पद्धतीचा बनवू शकतो. तर इथे मी जिरा घातलेला आहे, जरासा आपण इथे भाजून घातलेला आहे जिरा. इथे लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार. इथे तुम्ही आलूची चटणीसुद्धा घालू शकता. इथे बारीक कापलेला कांदा घातलेला आहे मी, जरासे टमाटर घालणार आहे. इथे चटणी तुम्ही आलूची किंवा डाळीची कोणतीही स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी मस्त चायसोबत डोसा चांगला लागतो, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीचा बनवत आहे, एकदम साधासुद्धा. तर बस आता आपला भाजला गेला आहे खालची बाजूसुद्धा, बघू शकता. मस्त असा आपला डोसा तुम्ही फोल्डिंग तुमच्या आवडीनुसार करू शकता. क्रिस्पी झाला ना की मस्त असा खुसखुशीत आपल्याला फोल्डिंगसुद्धा करू देत नाही की इथं एवढा तुटला जातो, एवढा क्रिस्पी बनतो आहे की नाही. सोप्या पद्धतीचा आजचा डोसा नक्की आवडेल तुम्हाला. पाहू शकता मस्त असा जाळीदार आजचा डोसा तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी आहे, नक्की बनवून बघा एक वेळा. मी पुन्हा तुम्हाला दाखवणार दुसरी कसा बनवायचा तशाच पद्धतीचा, एकदम क्रिस्पी, खायला खूप टेस्टी आणि दिसायला तर तुम्हाला दिसत असेल. बस अशाच पद्धतीचा आपल्याला तवा एकदम गरम झाला की नाही झाला पाणी घालून पाहायचं आहे आपल्याला. पाणी थंड तवा करायचा नाही, ते लोक थंड तवा करत नाही, चेक करतात की गरम आहे की नाही.
बस अशाच पद्धतीचं आपल्याला 2-3 वेळा आपल्याला पूर्णपणे आपल्याला तवा सर्व साईडला जे आहे ना गरम झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचा तेल घालायचं, पाणी घालायचं, पुसून घ्यायचं, असं 2-3 वेळा करायचं. पाहू शकता एकदम मस्त, काहीच टेन्शन नाही. अशाच पद्धतीचा डोसा एकदम जबरदस्त बनतो. तशाच पद्धतीचा सुद्धा पाहू शकता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे फिरून घेतलेला नाही आहे. बस सिंगल बाजूनं आपण जसा बनवतात ना ते लोक तशाच पद्धतीचा बस असा फोल्डिंग करून घ्यायचा आपल्याला. पाहू शकता इथे एवढा क्रिस्पी आहे की तुटत आहे ते माझ्या हाताने, एवढा क्रिस्पी झालेला आहे. पाहू शकता मस्त जाळीदार दिसत असेल तुम्हाला. मी दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने तवा आपल्याला चेक करायचा आहे पाणी घालून गरम आहे की नाही. बस अशाच पद्धतीचं लोक जे पाणी घालतात ना ते चेक करतात की तवा गरम आहे की नाही. मेन स्टेप ते सांगत नाहीत आपल्याला, पण आपल्याला हे ओळखायचं आहे की आपला तवा गरम आहे की नाही. हे मोठ्या साईजचं मी करून दाखवते तुम्हाला. जबरदस्त बनतात, नक्की बनवून बघा तुम्ही. तुम्हाला दिसत असेल बॅटर बस अशा पद्धतीचंच बनवा तुम्ही, तुमचा बिलकुल तुटणार नाही, मी गॅरंटी देते. पण बॅटर अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा. अशाच पद्धतीने पूर्ण बॅटर इथे पूर्ण डोसे इथे कमीत कमी आपल्या एका कपामध्ये 15 ते 16 असे डोसे तयार होतात. हे मोठ्या साईजचा मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत आहे, कारण की तुमचा जे डोसा आहे ना परफेक्ट बनला पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत आहे. पाहू शकता मोठ्या साईजचा बी डोसा आपला तसा जबरदस्त मी सर्व इथे पूर्ण बनवून घेतलेले आहे. पाहू शकता असे स्टेप बाय स्टेप बघा किती छान मस्त असे कुसकुसीत आजचे आपले डोसे तयार झालेले आहे. पुन्हा तशाच पद्धतीने पाणी घालायचं, चेक करायचं तवा गरम आहे किंवा नाही, तेल घालायचं, पुन्हा पुसून घ्यायचं, बॅटर टाकायचं. बस अशाच पद्धतीने मी सर्व डोसे इथे तयार केलेले आहे, अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप. तर बघू शकता तुम्ही मस्त आपले आजचे डोसे तयार झालेले आहे, खुसखुशीत. होऊ शकता बस मोठा जर झाला ना आपला तर एकदम मस्त जबरदस्त. तर चला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते आजचे डोसे कसे झालेले आहे. तर चला तर आजचा डोसा तयार झालेला आहे. बघू शकता खूप सारे आपण इथे डोसे बनवलेले आहे पूर्ण बॅटरचे. तर पाहू शकता कलर खूप छान, जास्त आपण इथे लालसर केलेले नाही, जसे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तशाच पद्धतीचे आजचे आपले नॉर्मल तव्यावर आपण आजचे डोसे तयार केलेले आहे. पाहू शकता एकदम क्रिस्पी, दिसायला सुंदर, खायला टेस्टी, एकदम मस्त. इथे आलूची चटणी किंवा तुम्ही इथे तिखट डाळ किंवा तुमच्या आवडीनुसार चटण्या इथे घेऊ शकता. जबरदस्त हलके फुलके पाहू शकता एकदम मस्त, एकदम क्रिस्पी तुम्हाला दिसत असेल, एकदम जाळीदार. जर तुम्हाला तोडून दाखवले ना पाहू शकता जबरदस्त. आजचे डोसे कोणी म्हणू शकत नाही की नॉर्मल तव्यावर आपण आजचे डोसे तयार केलेले आहे ना मजेदार. आजची रेसिपी नक्की आवडेल. पाहू शकता जबरदस्त जाळीदार डोसे आजचे तयार झालेले आहे. तुम्ही घरी बनवून बघितले ना तर तुम्ही मार्केटचे डोसे बिलकुल खाणार नाही, एवढे टेस्टी बनतात. तर एवढे टेस्टी बनल्यानंतर तर तुम्हाला एक लाईक करणं मस्त कंपल्सरीच आहे. तर नक्की बनवून बघा तुम्ही आजचे डोसे, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मजेदार आहे की नाही. तर चॅनलला नवीन असाल माझ्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. तर माझं तर एवढं मन होत आहे की मी पहिल्यांदा खाऊन बघते की टेस्टी किती झालेले आहेत आजचे डोसे. राहतच नाही आहे की एकदा आपण बनवले ना तर बिलकुल आपला हात रुकत नाही आणि मस्त जबरदस्त. बनवून बघा आजचे डोसे, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटू. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. तर भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.